संभाजीनगरचा हा एरिया तुम्हाला माहिती आहे का? युनिव्हर्सिटी आणि गुगाबाबा टेकडी. बहुधा सगळ्यांना तो एरिया माहिती आहे, स्पेशली संभाजीनगरकरांना. आज माझा तिथेच जायचा प्लॅन ठरला. काही कामानिमित्त मी माझ्या कॉलेजला गेले होते आणि तिथून सरळ युनिव्हर्सिटीत गेले. तिथलं निसर्गरम्य वातावरण आणि एकदम अशी शांतता, जणू काय स्वर्ग. तिथून आम्ही गेलो गुगाबाबा टेकडीला. आम्हाला टेकडी वगैरे काही चढायचं नव्हतं, कारण आता आर्थरायटिस पेशंट आहे म्हटल्यावर एवढं कुठं चढता येणार. तिथे गेले, मस्त फोटोशूट वगैरे केला आणि जशी गेले विदिन 10 मिनिट पाऊस पडायला लागला. नशीब माझं की मी सोबत रेनकोट घेऊन गेले होते. घरातून निघते वेळी पावसाचं वातावरण नव्हतं, पण अचानक पाऊस पडायला लागला. रेनकोट घालून सुद्धा आम्ही तिघेही भिजलो. त्यामुळे थोडंसं दूर गेल्यानंतर एक हॉटेल होतं, तिथे आम्ही चहा पिण्यासाठी वगैरे गेलो, कारण आता इतकं भिजत भिजत गाडी कशी चालवणार. तर चहा प्यायला गेलो हॉटेलमध्ये, तसा पाऊस उतरला आणि आम्ही लगेचच घरी निघून आलो. येते वेळी आम्ही इवासाठी एक स्टडी टेबल घेतला होता रस्त्यातच, पण आता मी शूट काही केलं नाही कारण भरपूर पाऊस होता. पण तो स्टडी टेबल मला काय अजिबात आवडला नाही. जर तुम्ही तुमच्या बाळांसाठी स्टडी टेबल हा वाला घेत असाल ना, तर एकदा नक्की विचार करा. का विचार करायचं हे मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये डिटेल दिलेले आहेत. हा टेबल का नाही घ्यायचा याची सगळी माहिती तिथे दिली आहे, जाऊन नक्की चेक करा. जितका टेबल सुंदर होता तितकाच माझा मूड ऑफ झाला. त्यामुळे मस्त घरी आल्यानंतर एक कप चहा घेतला. म्हटलं अभ्यासासाठी कामाला नाही आला तरी चहा ठेवण्यासाठी तर येईल, पण ते तसं नाही झालं. असो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.